देवळीत उद्धव ठाकरे यांनी थांबा घेतलाय. सोबत रहा, येणारा काळ आपलाच आहे असं उद्धव ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना आवाहन केलंय. देवळीच्या विश्रामगृहात शिवसैनिकांकडून ठाकरेंचं स्वागत करण्यात आलंय. प्रमुख पदाधिकाऱ्यांसोबत संघटनात्मक विषयावर यावेळी चर्चा झाल्याची सुद्धा माहिती आहे. तर सोबत रहा, येणारा काळ आपलाच आहे असं यावेळी उद्धव ठाकरे यांनी कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांना यावेळी दिलासा देण्याचा प्रयत्न केला, विश्वास दिलेला आहे. देवळी या ठिकाणची दृश्य आपण पाहतोय. उद्धव ठाकरे यांनी त्या ठिकाणी थांबा घेतला आणि कार्यकर्त्यांशी संवाद सुद्धा यावेळी साधला. देशभरात सुमारे 6 कोटी मतदारांची नावे वगळली. आयोगाकडून मतदार याद्या त्रुटीमुक्त करण्याचं काम सुरू आहे. मतदार याद्यांच्या विशेष पुनरावलोकन मोहिमेला प्रारंभ होऊन 1 वर्ष पूर्ण झालंय. या कालावधीत निवडणूक आयोगाने सदर उपक्रमाद्वारे देशभरात सुमारे 6 कोटी नावे ही मतदार यादीतून वगळली आहेत. या प्रक्रियेमुळे विरोधक आणि निवडणूक आयोग यांच्यात तीव्र वाद निर्माण झाला असला तरी आयोगाने मतदार यादीतील त्रुटी दूर करण्याची मोहीम राबवली. 19 राज्ये केंद्रशासित प्रदेशांमध्ये ही मोहीम सुरू ठेवली आहे. बिहार विधानसभा निवडणुकीपूर्वी प्रायोगिक तत्वावर ही मोहीम सुरू झाली होती. त्यानंतर 65 लाख नावे वगळण्यात आली. कागदपत्रांच्या नावाखाली नागरिकांना मतदानापासून वंचित ठेवल्याचा आरोप विरोधकांनी केला. मात्र एसआयआरची घटनात्मक वैधता सर्वोच्च न्यायालयाने कायम ठेवली. पंतप्रधान नरेंद्र मोदी सेशेल्सच्या 2 दिवसाच्या अधिकृत दौऱ्यासाठी रवाना झाले. राष्ट्रीय दिन सुवर्ण महोत्सव सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. 27 ते 29 जून दरम्यान सेशेल्सला भेट देणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी 27 ते 29 जून दरम्यान सेशेल्सच्या राज्य दौऱ्यावर असतील. या दौऱ्यात ते राष्ट्राध्यक्ष पॅट्री हर्मिनी यांच्याशी द्विपक्षीय सहकार्याच्या सर्व पैलूंचा आढावा घेण्यासाठी चर्चा करतील आणि सेशेल्सच्या राष्ट्रीय दिनाच्या सुवर्ण महोत्सवी सोहळ्यालाही उपस्थित राहतील असे परराष्ट्र मंत्रालयाने गुरुवारी जाहीर केले. भारतीय सशस्त्र दलाची एक तुकडी भारतीय नौदलाच्या 2 जहाजांसह या सोहळ्यात सहभागी होईल असं परराष्ट्र मंत्रालयानं सांगितलं. राम मंदिर देणगी घोटाळा प्रकरणी विरोधक आक्रमक झाले. सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली चौकशीची मागणी करण्यात आली. श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यास बरखास्त करण्याची काँग्रेसची मागणी. काँग्रेसची भाजप आणि आरएसएस वरती सुद्धा यावेळी टीका करण्यात आली. या प्रकरणामुळे हिंदू धर्माचे स्वयंघोषित रक्षक हे उघड पडल्याची टीका आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.